आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात आदरणीय नरेशजी डोमे सरांना. आता जो सामना झाला त्या सामन्यातील कोणत्या तरी खेळाडूंचं घड्याळ अमर साठे सरांकडे नजर चुकीने राहिलेलं आहे. ज्यांचा असेल त्यांना विनंती आपण ओळख पटवून आयोजक कमिटीकडनं घेऊन जावा. ओके, संघ मालकांचं जाय. धन्यवाद. असं पण गाजणार तसं पण गाजणार, असं पण गाजणार तसं पण गाजणार. दम आहे नावात म्हणून चर्चा असते गावागावात. ओम साई 11 शेलू भांबोली खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय पहिलवान नितीन तात्या वाडेकर, अध्यक्ष ओम साई ग्रुप, माननीय कैलास भाऊ निकाडे, अध्यक्ष शिवशाही ग्रुप, माननीय पहिलवान रवी भाऊ कड, अध्यक्ष मोरिया प्रतिष्ठान, ओम साई 11 शेलू भांबोली. करतोय. संघ मालक सन्मान्य अक्षता ट्रान्सपोर्टचे सर्वस्व श्री किसन मामा पानसरे यांचा सन्मान ठिकाणी केला जातोय. तो सन्मान देण्यासाठी सन्माननीय अमर गोरे यांना विनंती करेल की आपण सन्मानाचा स्वीकार करा. त्यानंतर श्री अविनाश महादू गाडवे याही संघ मालकांच्या सन्मान ठिकाणी आपण करतोय. त्यांना विनंती करेल की आपण सन्मानाचा स्वीकार करा. युवा उद्योजक साहेबांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर श्री अक्षय दत्तात्रय शेटे युवा उद्योजक यांचा सन्मान ठिकाणी आपण करतोय. संघ मालकांचा सन्मान करण्यासाठी सन्माननीय आयोजक सन्माननीय अरुणदादा चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण युवा उद्योजक कुमार अक्षय दत्तात्रय शेटे गोंधळचा 11 सावरदरी संघाचे संघ मालक यांचा विशेष सन्मान एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन आपण या ठिकाणी करतोय. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या वतीने संघ मालकांचा विशेष सन्मान. संघ मालकांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. तुम्ही या स्पर्धेत संघ मालकीत घेतलं त्याबद्दल आपलं मनापासून मनपूर्वक हार्दिक आभार. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू उत्तम सर. जाऊया मैदानामध्ये. खेड तालुका प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. क्रिकेटची वेळ आणि क्रिकेटच्या माध्यमातून निश्चित तालुक्यामध्ये मित्रांचा मोठा मेळा जमवणारे आयोजक अर्थातच किरण तात्या कड, सरपंच राहुल दादा पानमन. पहिल्या चेंडूवरती इथे 6 धावा मिळतील. षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. सागर दरेकर धावांचा हा महासागर आहे. लोअर फुल टॉस फ्लिक करण्याचा प्रयत्न. 1 धावेवणात चेंडू. क्षेत्ररक्षक खूप लांबून येणार आहेत. 2 धावा प्राप्त करेल सागर दरेकर. इथे धावफलकावरती 8 धावा. तर त्याचबरोबर युवा उद्योजक दत्ता शेठ शिळावणे आयोजन समितीमध्ये महत्त्वाची भूमिका. संदीपजी रौंधळ, सुभाषजी बिरदवडे आणि त्यांच्या समेत सगळे साथीदार, सगळ्यांचं भरपूर कौतुक आहे. मी बघितलंय की आयोजन समितीतले सगळे सदस्य मागचे 5ही दिवस प्रत्येक मिनिट मैदानामध्ये उपस्थित आहे. उंच फटका आणि स्क्वेअर लेग, लॉंग लेगला मिळेल 6 धावा. दुसरा षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार.
सागर दरेकर धावांचा महासागर सहजपणे खेळतो आणि धावांची लयलूट करतो मैदानामध्ये. विशेष म्हणजे सगळ्या बाजूला त्याचा जर दिवसभरातल्या स्पर्धेतला वॅगन व्हील बघितला तर सुदर्शन चक्र दिसेल तुम्हाला. सगळ्या बाजूला तो फटकेबाजी करतो. मैदानाचा असा कुठला कोपरा नाही की सागरनं जिथे चौकार षटकार मारलेला नाहीये. प्रथमेश वरती इथे हल्ला, भयानक हल्ला. 2 षटकार होते तर आता 1 चौकार. धावा पहिल्या षटकामध्ये 18. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. पुन्हा एकदा प्रथमेश राठोड. पहिलंच षटक असेल की या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात प्रथमेश कडून. ओहो, परत एकदा सागर दरेकरनं स्क्वेअर लेगला सुंदर ग्लान्स मिळताय. 4 लागोपाठचा दुसरा चौकार. धावफलकावरती 22. पहिलं षटक अजून संपायला तयार नाहीये. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. ज्या पद्धतीनं सागर दरेकर खेळतोय मला वाटतं पुढच्या वर्षी या स्पर्धेला तिकीट लावलं तरी प्रेक्षक मॅच बघायला येतील. धावफलकावरती धावा 22 आहेत. पहिलं षटक ज्याची फलंदाजी पाहणं ही एक दैवी देणगी वाटते. राजीव खुशीने तिकीट लावलं तरी प्रेक्षक म्हणतील चला हरकत नाही, कुठेतरी आम्ही डोनेशन दिलेलं आहे, पण मॅच बघू. सागर दरेकर पहिल्याच षटकामध्ये 22 धावा. यस इथे डेड बॉलचा इशारा पंचांकडून. प्रथमेश राठोड वरती मुख्य गोलंदाजावरच प्रचंड हल्ला चढवला. आपण पाहिलं होतं पहिल्या 3 षटकामध्ये 2 षटक प्रथमेश टाकत होता, तिथे धावा रोखल्या जात होता. इथे सागरला प्रश्नात टाकलंय. यावेळेस प्रथमेशनं आणि षटकाची सांगता केली. 22 धावा पहिल्या षटकामधून. इथे ओम साई शेलू भांबोली. ही पहा ओहोर महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. पहिलं षटक मैदानामध्ये पूर्ण होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. सगळ्याच्या सगळ्या धावा एकट्या सागर दरेकरनं काढलेल्या आहेत. अर्थातच या सामन्यामध्ये अजून ऋतिक गजरला स्ट्राईक नव्हती. पहिल्यांदाच ऋतिक गजर डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आणि त्याच्या समोर अमित राऊत. धनंजय रौंधळकडं या सामन्याचं नेतृत्व आहे, परंतु गोलंदाजांना सगळे अधिकार दिलेले आहेत. गोलंदाज स्वतः क्षेत्ररक्षण सजवताना बघायला मिळतोय. तुम्ही बघितलं एकाच वेळेस 4 क्षेत्ररक्षक हलवलेले आहेत. मग जो क्षेत्ररक्षक पॉइंटला होता त्याला कव्हर्सला आणलंय, बॅकफूट पॉइंटचा पॉइंटला आणलेला आहे, थर्ड मॅनचा बॅकफूट पॉइंटला आणलेला आहे, आणि जो क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला होता त्याला शॉर्ट थर्ड मॅनला आणलंय आणि शॉर्ट फाईन लेग पुन्हा एकदा तयार आहे. फलंदाजाला कव्हर करायला 5 क्षेत्ररक्षक आहे. लेंथ बॉल कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतो तिथे. 1 धाव ऋतिक गजरला मिळू शकते. धाव फलकावरती 23 धावा. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी ही क्षेत्र रचना होती, तर 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहे. तो कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हर पॉइंट अशी डीप स्क्वेअर लेग अशी रचना होती. तर यावेळेस उजव्या हाताचा फलंदाज आता स्ट्राईक एंडवरती सागर दरेकर आहे. त्यासाठी मिड विकेट आणि डीप एक्स्ट्रा कव्हर ही रचना. तर 30 सर्कलवरती आपण 7 क्षेत्ररक्षकांना बघणार आहोत. स्लोवर बॉल संपलेला आहे. 43 ओम साई शेलू भांबोली. सकाळपासून या संघानं धावांचा खच मैदानामध्ये पाडलेला आहे. सकाळी आपण पाहिलं होतं 105 ला उत्तर देताना त्यांनी 101 धावा बनवल्या होत्या. and
स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. फलंदाजी मैदानामध्ये विस्फोटक खेळी मैदानामध्ये आज फटाके वाजवलेत सागर दरेकरनं आणि मोठमोठे फटाके वाजवलेले आहेत. त्याने छोटे फटाके बिलकुल खरेदी केलेच नाहीत. आज मोठी ऑर्डर देऊन तो आला होता आणि दिवसभर त्याने आज धुमाकूळ घातलाय मैदानामध्ये. धावफलकावरती धावा असतील. षटक क्रमांक 3 यवाना सुरू होणार आहे. पहिल्या 2 षटकामध्येच धावफलक दाखवतोय तब्बल 43 धावा. ऋतिक गजर स्ट्राईक एंडवरती असणार आहे. 12 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि ऋतिक गजरने फक्त 1 चेंडू फेस केलेले. 11 चेंडू फेस करताना सागर दरेकरनं ठोकलेले आहेत धावा. तब्बल 42 धावा नाबाद सागर दरेकर. 11 चेंडू मध्ये 42 धावा म्हणजे जवळपास 400चा स्ट्राईक रेट आहे. कमालीचा फलंदाज सागर. तर ऋतिक गजर रिव्हर्स खेळायचे. ऋतिकला धाव घ्यायची मात्र थांबवलंय. जास्त रिस्क नकोय. धनंजय रौंधळ आज संघ नायक आहे. धनंजय रौंधळ नेतृत्व त्याच्याकडे आहे आणि त्यामुळेच धनंजय रौंधळला अधिकची जबाबदारी आहे. विशेषतः गोलंदाजी चांगली करावी लागेल आणि परत इतर गोलंदाजांकडूनही चांगली कामगिरी करून घ्यावी लागेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये हवा पूर्ण थांबलेली. पलीकडच्या बाजूला आपण जो भगवा ध्वज बघतोय एकदम शांत आहे. तो हलकासा फडकतोय. मात्र मैदानामध्ये तळपतोय सागर दरेकर. यस फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल आणि अगदी सोपा झेल. ऋतिक गजर बाज. पहिला धक्का 43 वर. एखाद्या खेळाडूंना जावं लागतं याचा अंदाज आपल्याला कदाचित आला असेल. पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला 2 मॅचेस मिळतात. 1 मॅच तुम्ही पराभूत झालात तर तुम्हाला पुढची 3री मॅच मिळते. त्या 2 मॅच जिंकल्यानंतर तुम्ही सुपर 8 मध्ये येतात. तिथेही तुम्हाला तशीच परिस्थिती आहे. 1 मॅच पराभूत झाला तर 3री मॅच खेळावी लागते. तिथे 2 जिंकाव्या लागतात. तेव्हा कुठे बक्षिसात जायचे. अक्षयने टिपला झेल. पहिला फलंदाज बाद होतोय. आयकॉन बाद होतोय अर्थात ऋतिक गजर. तर शुभम शेळके नवीन खेळाडू. धनंजय रौंधळनं पहिलं यश मिळवून दिले. फुल टॉस चेंडू होता. स्क्वेअर लेगला फिरवलाय. मंगेश तिथे चेंडूच्या समोर अडवतोय. 1 धाव येणार आहे. धावफलक 44. पहिल्या 2 षटकामध्ये सागरला जितके जास्त चेंडू मिळाले सागरनं धावफलक वेगाने पुढे घेऊन गेलेला. इतका वेगवान आहे तो. फलंदाजीतला रोल्स रॉईस आहे सागर दरेकर. आज गाडी बेफाम सुटलेली आहे. 44. स्क्वेअर लेगला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे. मंगेश ओढा कॅच. स्क्वेअर लेगला अतिशय सुंदर झेल. हुक केला होता चेंडूला सागरनं आणि संघ नायक धनंजय रौंधळ आज 2 फलंदाज बाद करत इथे पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत आणतोय टीम दिशा स्पोर्ट्स फाउंडेशनचा कोर्डीला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. चव्वेचाळीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3रं षटक सुरू आहे. काय गोलंदाजी केली इथे धनंजय रौंधळनं. 1 धाव खर्च केलेली आहे आणि 2 फलंदाज बाद केलेले आहेत. सागर दरेकरचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होतोय आपल्या गोटामध्ये. आज काय खेळला सागर. अर्धशतकापासून दूर राहिला
42 धावसंख्येवरती तो झेलबाद झाला. मंगेशने काय कॅच घेतलाय, अगदी स्टाईल मध्ये त्याने कॅच पकडला. धावफलकावरती 44 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मंगेश स्टाईल आयकॉन ऑफ खेड तालुका. यस, अक्रॉस द बॅट उचलण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून खूप वेगात तिथे पोहोचतोय आणि त्याचा वेग बघितला, त्याचा आवेग बघितला. फलंदाजाने ठरवलं की आता थांबूया आपण आणि एकच धाव पूर्ण होईल. 45 2 बाद 45. तिसरं षटक मैदानामध्ये आहे. धनंजय रौंधळ गोलंदाजीसाठी कमालीचा गोलंदाज आहे. पहिल्या 2 षटकामध्ये जिथे धावा आल्या होत्या 43, तिथे धावफलक पूर्ण थांबवलाय धनंजय रौंधळनं. 2 विकेट काढल्यात आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. स्क्वेअर लेगला चेंडू यावेळेस शुभम शेळकेचा. मंगेश तिथे चेंडू अडवेल. 1 धाव येणार आहे आणि काय थ्रो आहे, वाह. 5 या षटकातून केवळ 3 धावा. मला वाटतंय या कामगिरीसाठी पाठ दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही ती धनंजय रौंधळची. आता तो संघनायक आहे, त्याची पाठ कोण थोपटणार. म्हणून आम्ही कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकू धनंजय रौंधळवरून. आज काय गोलंदाजी केली धनंजयने. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. 46 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 संपलेत. अजून 3 षटक शिल्लक आहेत. प्रथमेश राठोड पहिल्यांदाच चौथ्या षटकासाठी आम्ही बघतोय. आतापर्यंत प्रथमेशला पहिले 3 षटकांमध्ये 2 षटक टाकताना पाहिलं होतं. पहिलं षटक महागडं होतं. संघनायकाने पुन्हा त्याच्यावरती विश्वास ठेवलाय. यास उंच उंच फटका फसलेला. यश क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि प्रथमेशचं काय कमबॅक आहे. आयकॉन शुभम शेळकेला बाद करण्यात यश मिळालंय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी, युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. कॅच कुणी घेतला, हर्षद दौंडकर. इथे झेल ती टिपतोय आणि धावफलकावरती 46 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 43 वरती पहिला फलंदाज बाद झाला होता आणि 46 वरती तिसरा. त्यामध्ये 2 आयकॉन इथे बाद झालेले आहेत. प्रथमेश राठोडचं कमबॅक. संघनायकाचं कौतुक करावं लागेल की पहिल्या षटकामध्ये प्रथमेश राठोडला तब्बल 22 धावा फटकावल्या होत्या आणि तरी पुन्हा प्रथमेश राठोड वरती विश्वास ठेवलेला आहे. ही डेअरिंग खूप महत्वाची आहे. हे धारिष्ट महत्वाचं असतं की एखादा गोलंदाज लयमध्ये नाहीये पण विश्वास आहे प्रथमेश राठोड वरती आणि त्याच विश्वासापोटी त्याला पुन्हा गोलंदाजीला आणलं गेलेलं आहे. डाव्या हाताने ओव्हर द विकेट. या उंच फटका कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक मंगेश तिथे. सुंदर कॅच. दुसरा झेल मंगेशचा. फलंदाज चौथा बाद होईल. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी, युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. नवीन फलंदाज राहुल कदम. राहुल कदम एके काळचा सुपरस्टार, विशेषतः अंडर आर्म क्रिकेट, शॉर्ट पिच क्रिकेट या खेळांमध्ये देखील वाकबगार असलेला खेळाडू. फुल पिच क्रिकेटमध्ये देखील त्याने आपलं स्थान जमवलं. आता उद्योग व्यवसायामुळे थोडासा क्रिकेट पासून लांब दिसतोय. मात्र ज्यावेळेस तालुक्याची स्पर्धा असते त्यावेळेस राहुल कदम नेहमीच मैदानामध्ये पाय ठेवतो. आज कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. 4 बाद 46. 0 एकही गडी बाद नव्हता. 43 धावा धावफलकावरती होत्या. 3 धावांवरती 4 फलंदाज गमावलेत. टप्पा पडल्यानंतर उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू थोडासा संभ्रमात टाकलं राहुल कदमला. इथे 46 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक मैदानामध्ये टाकलं जाते. प्रथमेश काय गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 22 खर्च केला होता. या षटकामध्ये एकही धाव नाही आणि 2 फलंदाज बाद केलेत.
हॅट्रिक बॉल होता खरं तर, मात्र तिथे हॅट्रिक होऊ शकलेली नाही. प्रथमेशचे चारही चेंडू लागोपाठचे निर्धाव. पहिलं षटक महागडं होतं. 22 धावा सागर दरेकरनं फटकावल्या होत्या, मात्र पुन्हा सागर दरेकर बाद झाल्यावरती आणलं गेलं प्रथमेश राठोडला गोलंदाजी मार्कवरती. आणि काय प्रभावी ठरतो इथे. स्वीपचा फटका, रिव्हर्स स्वीप, मात्र एक धाव. खूप फाईन खेळला हा चेंडू. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. 47, 4 गडी बाद 47. चौथ्या षटकाची सांगता होईल. येस, 1 टू गो, 1 टू गो, 1 टू गो. एक बॉल शिल्लक असेल. 4 लागोपाठ निर्धाव आलेले आहेत. त्यानंतर 5व्या चेंडूवरती एक धाव. स्ट्राईक एंडवरती इथे फलंदाज कुणाल शिवेकर. एक धाव इथे येईल शेवटच्या चेंडूवरती. काय गोलंदाजी, व्हॉट अ कमबॅक. पुनरागमन अतिशय जबरदस्त बघायला मिळालं प्रथमेश राठोडचं. पहिल्या षटकामध्ये 22, दुसऱ्या षटकामध्ये मात्र 2 षटकं टाकली, कोणताही निर्धाव नाही. 24 धावांमध्ये 2 विकेट. चांगली गोलंदाजी आहे. 48 धावा, 4 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांमध्ये 43 आणि 4 षटकं संपल्यानंतर 48. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. धनंजय रौंधळ गोलंदाजी मार्कवरती इथे येणार आहे. 48 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये रोखलेल्या आहेत धावा. पहिल्या 2 षटकामध्ये कोटीची उड्डाणं बघायला मिळाली, मात्र दुसऱ्या 2 षटकामध्ये मोठा दुष्काळ आपण बघितलेला आहे. याबरोबरच एक धाव इथे प्राप्त होईल. 49 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 एव्हाना मैदानामध्ये सुरू झालेला आहे. राहुल कदम गोलंदाजीसाठी इथे येतोय. राहुल कदम फलंदाजीसाठी, गोलंदाजीसाठी असेल धनंजय रौंधळ. संघनायकाचं कौतुक आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 43 धावा होत्या, तेव्हा संघनायक आला, त्यानं पाहिलं, मग आपण त्याला बघत होतो. एकापेक्षा एक सरस चेंडू टाकत गेला. आज कमालीची गोलंदाजी साकारलेली आहे धनंजय रौंधळनं. जे षटक पहिल्या 2 षटकांमध्ये 43 धावा फलकावरती लागल्या होत्या, तिथे तिसऱ्या षटकामध्ये 2 धावा देत 2 फलंदाज बाद केले. आणि पुन्हा या षटकामध्ये अजून राहुल कदमला मोठा फटका नाही, अजून कुणाल शिवेकरला मोठा फटका नाही आहे. कुणाल शिवेकर स्ट्राईक एंडवरती धनंजय रौंधळचा सामना करेल. लेंथ बॉल, पुन्हा एकदा एक धाव जरूर इथे प्राप्त होऊ शकते. एक्स्ट्रा कव्हर वरून फेक येईल तर धावफलक पोहोचणारे 51. एक एक धाव जोडायचं काम सुरू आहे. निश्चित ज्यावेळेस मोठे फटके येत नाही, तुम्हाला चौकार षटकार येत नाही, त्यावेळेस 1-1, 2-2 धावा घेत सातत्याने स्कोअर पुढे घेऊन गेला पाहिजे. थोडंसं प्रेशर तयार झाल्यानंतर निश्चित गोलंदाजांकडून चूक होतेच. एखाद्या खराब चेंडूवरती मोठा फटक्याबरोबर मोठा आत्मविश्वास मिळवता येतो. राहुल कदम यस, बॅकफुट पॉइंटला चेंडू. एकच धाव येऊ शकते इथे आणि एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. 52 धावा. 4 चेंडूंमधून फक्त 4 धावा आहेत. धनंजय रौंधळ संघनायक. काय गोलंदाजी, गरज होती अशा परिस्थितीमध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये एवढ्या मोठ्या धावा आल्या होत्या, त्यानंतर संघनायक स्वतःहून पुढे आलाय तिसऱ्या षटकासाठी. धावा रोखल्यात आणि आता बघा टीमला अधिक मजबूतीमध्ये त्यानं उभं केलेलं आहे. 52 धावा 4 गडी बाद. सर कुणाल शिवेकरचा एक शानदार षटकार. खूप वेळानंतर
संजीवनी देणारा ओम साई 11 भांबोलीसह शेलू भांबोली संघाला 58 धावा, 4 गडी बाद. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 16 चेंडू मध्ये चौकार नव्हता, षटकार नव्हता आणि 16 चेंडू नंतर 17व्या चेंडू मध्ये एक षटकार बघायला मिळालाय खूप वेळानंतर. म्हणजे तहानलेल्या माणसाला साध्या पाण्याचा ग्लास सुद्धा अमृतासारखा भासतो. चांगला फटका, एक धाव येईल. मंगेश गायकवाड यांनी जो कॅच पकडला होता तर भावी सरपंच तेजस भाऊ ननवरे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस मंगेश गायकवाड यांच्यासाठी या ठिकाणी मिळत आहे. तर 59 5 षटक संपलेले, 4 बाद 59. ओम साई 11 शेलू भांबोली. शेवटचं षटक मैदानामध्ये आता शिल्लक आहे आणि गोलंदाज कोण असणार आहे? धनंजय रौंदळ कोणाला आणतोय गोलंदाजीवरती हे बघूया. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. मात्र काय स्पीड ब्रेकर टाकले मार्गामध्ये, कसे रस्ता कसा अडवला धनंजय रौंदळनं, कसा रस्ता अडवला आपण पाहिले. म्हणजे फक्त स्पीड ब्रेकर टाकून तो राहिला नाही, त्यांना दगड आणून टाकले, मोठमोठे काटे कुटे आणून टाकले, खड्डे केले रस्त्यांमध्ये आणि रस्ता रोखलेला आहे. अशा रस्त्यांवरून गाडी चालवणं खूप कठीण होऊन बसलेलं आहे. या मागच्या षटकामध्ये थोडी सावधानता बाळगत इथं सिंगल्स काढत एक मोठा फटका कुणाल शिवेकरने खेळला होता. तर धावफलक 59, 4 गडी बाद. षटक क्रमांक 6 व मैदानामध्ये आता सुरू आहे. गोलंदाज अक्षय, कुणाल शिवेकर साठी टाकलेला चेंडू, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, स्क्वेअर लेग, सीमारेषेवरती तैनात. या सरळ बॅटनं लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, चेंडू टॉस मोठा आहे, क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय कुणाल शिवेकर साठी. ती धोक्याची घंटा आहे. धावबाद साठी तिसऱ्या पंचांना विचारणा करण्यात येते. या षटकामध्ये मात्र मोठा फटका अजून काही या षटकामध्ये येऊ देत नाहीये गोलंदाज अक्षय. 1 धावा आहेत की 2 आहेत याचं उत्तर आपल्याला तिसऱ्या पंचांकडून कळेल. आउट. फलंदाज बाद होईल. फलंदाज धक्का बसेल इथे 5वा. गोलंदाज विकेट. यस, इथं लेंथ बॉल होता आणि धावबाची संधी असू शकते तिथे. नेम चुकलेला. 1 धाव राहुल कदम. कदम कदम बढाए जा. एक कदम टाकत एक धाव काढतोय राहुल सातत्यानं आणि धावफलक पुढे पोहोचेल आता. मात्र 61 धावा, 5 गडी बाद 61. सुरुवातीला महासागर होता, उसळलेला महासागर, सागर दरेकर आपण पाहिला. मात्र सागर दरेकर वगळता कोणीही फलंदाज टीमसाठी मोठं योगदान देऊ शकलेला नाही. ओ खराब चेंडू
आणि वॉटर स्टॉफ काही धावा सेव्ह केलेल्या आहेत. एक धाव एवढा पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. धावाची संधी असू शकते. 2 धावा. 3 धावांचा हा बोनस इथे मिळेल. नो बॉल आहे ओव्हर द वेस्ट आणि 2 धावा 22 तर 3 धावा इथे मिळणार आहे. धावफलक 64 वरती पोहोचेल. 5 गडी बाद 64. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. फलंदाज स्ट्राईक एंड वरती तुकाराम. राहुल कदमच्या 6 चेंडूमध्ये 4 धावा तर एका बॉलमध्ये 2 धावा आले. तिथे पुन्हा एकदा नो बॉल. नो बॉल इथे पडणार आहे. अजून फ्री हिट पुढे चालू राहणार आहे. धावफलकावरती 65. 5 बाद 65. फ्री हिट बॉल आहे. नो कनेक्शन. मला एका जणांनी असं विचारलं होतं की 2 लागोपाठ नो बॉल टाकलेत मग पुढच्या सलग 2 बॉलला फ्री हिट का नाही. म्हटलं काय नियम मी बनवलेले नाहीत ना, त्याच्यामुळं मी बनवले असते तर ठेवले असत्या. यस नो बॉल वरती तुम्ही फ्री हिट जरी खेळ बॉल असेल त्याच्यावरही मोठा फटका खेळू शकता. आणि पुन्हा एकदा राहुल कदम इथे बचावलेला आहे. 2 धावा मिळतील. धावफलक 2 ने पुढे पोहोचलेला आहे. 67. अजून एक चेंडू टाकायचा या षटकातला. ओम साई 11 शेलू भांबोली संघ हळूहळू मजबूतीकडे जात असताना खरं तर पहिल्या षटकामध्ये 22, दुसऱ्या षटकामध्ये 21, 2 षटकामध्ये 43, त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये दुष्काळ पडला. फक्त 5 धावा. मधल्या 2 ओव्हरला फक्त 5 धावा आल्यात आणि इथे 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 कॅच होईल शेवटच्या चेंडूवरती. 6वा धक्का. 67 धावा. विजयासाठी 68 धावांचं लक्ष आहे. 68 रन्स रिक्वायर्ड टू विन. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी. उद्योजक दिशा उद्योग समूहाचे मालक बाळासाहेब कडलक यांचा संघ दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन. तर ओम साई भांबोली संघ. ओम साई ग्रुपचे अध्यक्ष आहेत संघाचे मालक. त्याचबरोबर कैलासभाऊ निखाडे अध्यक्ष शिवशाही ग्रुप. सन्मान्य रविभाऊ कड अध्यक्ष मोर्या प्रतिष्ठान. हे तीनही क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत. प्रचंड क्रिकेट वेड या मंडळींकडे आहे आणि त्यामुळेच खेळाडूंसाठी सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते संघ मालकी घेत असतात. खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. सगळ्या संघ मालकांचं मनापासून धन्यवाद. तर सुपर 8 ची अखेरची मॅच, क्वालिफायर मॅच जवळपास डू ऑर डाय. जवळपास नाही, डू ऑर डाय मॅच आहे. जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचायचंय. पराभूत झालात तर मात्र घरी पोहोचण्याशिवाय पर्याय नाही. 61,000 असं पण गाजणार, तसं पण गाजणार, असं पण गाजणार, तसं पण गाजणार. दम आहे नावात म्हणून चर्चा असते गावागावात. ओम साई 11 शेलू भांबोली खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय पहिलवान नितीन तात्या वाडेकर, अध्यक्ष ओम साई ग्रुप. माननीय कैलासभाऊ निखाडे, अध्यक्ष शिवशाही ग्रुप. माननीय पहिलवान रविभाऊ कड, अध्यक्ष मोर्या प्रतिष्ठान. ओम साई 11 शेलू भांबोली. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. एक इनिंग एक डाव देखील आपण पाहिलं तर संपला, बनवलं गेला 67 आणि विजयासाठी टार्गेट देखील आपण पाहिलं तर ठेवले गेले 68 धावांचा पाठलाग आपण पाहिलं तर करायचं आहे. आपण सगळेजण पाहत आहेत खेलेंगे और जीतेंगे. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 चे पहिलं पर्व, एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आणि आजच्या दिवसातील सुपर 8च्या तरारातील शेवटची अंतिम मॅच. आघाडीची जोडी बॅटिंगला सलामीला आपण पाहतो मैदानावरती धनंजय रौंदळ, प्रथमेश राठोड तर पहिलं षटक करण्यासाठी सागर.
पहिला चेंडू हवेत उडवलाय मिड ऑफ डाऊन द बॉल टिपलाय सेल पहिल्या चेंडूवरती पहिला मोहरा पहिली विकेट धनंजय रौंदाळ बॅक टू दी पहिल्यान गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट 68 धावांचा पाठला करायचा परंतु 68 धावा देखील या मैदानावरती आपण देखील पाहिलं तर त्या इतक्या देखील कमी नाही की क्षेत्ररक्षण करणारी टीम फाईट करू शकत नाही प्रयत्न करावा लागतील ओम्स 11 शेलू बांबोली संघाला प्रयत्न करावे लागतील दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोटी संघाला प्रयत्न करावे लागतील ज्याचे प्रयत्न चांगले जो प्रयत्न करेल दमदार तोच मात्र होईल या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीत दाखल आणि तो संघ कोणता ते मात्र प्रेक्षकांना पाहायचे आतुरता सगळ्यांना आहेत उत्सुक सगळेच आहेत इच्छुक सगळेच आहेत की या दोन टीम पैकी कोणता संघ बक्षीस पात्र होईल ते देखील आपण पाहणार कारण का या दोनही टीमचे जर तुम्ही पाहिले पाठीराखे भरपूर मोठ्या प्रमाणात आहे या दोनही टीमला सपोर्ट करणारा फॅन्स फॉलोअर्स हा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे राहुल शेठ पानमंद उपसरपंच शिंदेगाव त्याचबरोबर आपण पाहिलं तर किरण तात्या कड पाटील यांच्या वतीने चेलसाठी 100 रुपये समीर मामा ठोंबरे यांनी जो मागील चेल पकडला त्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस आहे ते आपण मुख्य व्यासपीठावरती दोन सन्मानित करतोय समीर मामा ठोंबरे यांना विनंती असेल आपण या 100 रुपयांचं बक्षीस देऊन सन्मानित केलं जाईल 34 चेंडू 68 ची गरज यावेळचा चेंडू होता बॅक टू बॉलर पुन्हा एकदा डॉट बॉल दोन कॅप्टन एकमेकांच्या समोर आहेत दोन संघनायकांचा या सामन्यात रंगतता पाहायला मिळते परंतु या संपूर्ण मॅच मध्ये जर तुम्ही बारीक ऑब्झर्वेशन केलं ना प्रथमेश राठोडचा रोल फार इम्पॉर्टंट राहणार आहे लेफ्ट हँड बॅटर आहे डावकुरातीचा आयकॉन आहे आणि सध्याच्या घडीला मिस्टर प्रीमियर लीग म्हणून प्रथमेश राठोड पाहिला जाते या मॅच मध्ये त्याचा रोल इम्पॉर्टंट राहीलच परंतु कॅप्टन विरुद्ध कॅप्टन आणि इथे पुन्हा एकदा डॉट बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू सुरुवात पहिल्याच षटकात इथे आपण पाहिलं तर कॅप्टन सागर दरेकर करतोय कमाल धमाल पहिल्या चेंडूवरती विकेट बॅक टू बॅक 3 डॉट बॉल याच मैदानावरती मागील महिन्यात आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर बाईक त्यानं पटकावली झेडपी चषक मध्ये आपण पाहिलं तर बायकर मॅन बनला आणि तो जिथे आपल्याला पाहायला मिळतोय सागर दरेकर व्हाईट बॉल एक खराब चेंडू एक अतिरिक्त अवांतर धाव ही आली माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन एक गडी बाद एक धाव षटक क्रमांक पहिलं रिव्हर्स स्विच इट अमित राऊत सर्व बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होता धावा येत नव्हता रिव्हर्स खेळला आणि चौकार वसूल करतोय 4 धावा भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खरावी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार एक गडी बाद 5 धावा पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत सागर दरेकरनं सुरुवातीला कमबॅक केलं परंतु आक्रमण करतोय अमित राऊत फुल टॉस स्क्वेअर लेगला मात्र पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा घेत चौकार भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खरावी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार थँक्यू धन्यवाद ठीचे पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर संपेल 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोते आणि स्कोर कार्ड बनवले गेलात एक गडी बाद 9 धावा पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर संपले 30 चेंडू आणि बनवायच्यात 59 धावा ओव्हर संपली या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर पहिल्या क्रमांकाचं संपलं गेले दुसरं षटक सुरू होते 30 चेंडू 59 धावांची गरज धावांचा पाठला करते टीम दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघाला आपण पाहते आज दिवसभरात या दोन्ही टीमने फार स्ट्रगल केले पहिला चेंडू शुभम शेळकेचा एक टप्पा घे चेंडू मात्र चाल सीमा पार प्रथमेश राठोडच्या बॅट मधून डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. एक गडी बाद 13 धावा, 29 चेंडू, 55 धावांची गरज आहे. या दोन खेळाडूंचा रोल फार इम्पॉर्टंट राहील. ऐकॉन शुभम शेखेचा गोलंदाजीतून तर प्रथमेश राठोडचा फलंदाजीतून. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळलाय मिड ऑफ मधून चेंडू साईल डीप लॉंग ऑफ सीमा पार. सलग दुसरा बॅक टू बॅक प्रथमेशच्या बॅट मधून चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन चौकार खेळलेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 आपण पाहतोय. एक गडी बाद 17 धावा, तर विजयाचं समीकरण 28 चेंडू आणि बनवायच्यात 51 धावा. 51 रन टू इन 28 बॉल. चांगला चेंडू होता, यॉर्कर मैदानी टाकलाय. प्रथमेश राठोडला थांबवतोय, उभं करून ठेवतोय. दोन चौकारानंतर एक डॉट बॉल देखील आपण पाहतोय. शुभम शेखीची दोन षटकं फार इम्पॉर्टंट ठरतील. सागर दरेकरची दोन षटकं महत्वाची ठरतील. कॅप्टन ऐकॉननं या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत प्रभावित केलं. सागर दरेकरच्या खेळानं तर प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. यावेळीचा चेंडू होता, स्लॅग स्वीप केलाय. एक टप्पा घे चेंडू मात्र राहील सीमारेषेच्या पलीकडे. प्रथमेशच्या बॅट मधून आणखीन एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. दुसरं षटक सुरू आहे. एक गडी बाद 21 धावा. रिव्हर्स स्विच इट, जिकडे तिकडे चोहीकडे. प्रथमेश राठोडचा राऊडी राठोड दणका, चेंडू सीमा पार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. एक गडी बाद 27 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 25 चेंडू आणि बनवायच्यात 41 धावा. काही वर्षापूर्वी आपण सोलापूर जिल्ह्यातून संदीप राठोडला पाहिलं होतं. तो देखील आपण पाहिलं तर चांगलं प्रोफेशनल व्यवसाय क्रिकेट खेळला आणि अगदी त्याच्या पावलांवरती पावलं ठेवत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून आपण पाहिलं तर प्रथमेश राठोडचा उगम होताना पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू आणि जाईल सीमारेषा पार. प्रथमेश राठोड ते दणका, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. सागर दरेकरच्या कॅप्टनच्या पहिल्या षटकात 9 धावा, तर ऐकॉन शुभम शेखेच्या षटकात 24 धावा. 3 चौकार, 2 षटकार, 1 डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 33 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. सन्माननीय बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीने बक्षीस येतोय. जो कोणी प्रेक्षक मैदानाच्या बाहेरून चेंडू आत टाकेल त्या प्रत्येक प्रेक्षकाला 100 रुपये. 33 धावा, एक गडी बाद, 2 षटकं संपली. 24 चेंडू, 35 धावांची गरज. कोणत्याही प्रेक्षकांना नुसता चेंडू जरी आणून दिला तरी 100 रुपयांचं बक्षीस साहेबांच्या वतीनं. आणि चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. धावा भीतील 4, येतोय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. पहिलं 100 रुपयांचं बक्षीस आयोजकांना मिळेल. 37 धावा धावपलक होती. एक गडी बाद. षटक क्रमांक 3 आपण पाहतो. शेवटचे 23 चेंडू 31. यावेळीचा चेंडू होता, चांगला चेंडू आपण पाहिलं तर सागर दरेकर कडनं आपण पाहतोय. तोपर्यंत एक चोरटी धाव येताना पाहायला मिळते. होम्स 11 शेलू बांबोली या टीमसाठी फार मोठी धडपड सागर दरेकरच्या आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. गोलंदाजीतून, फलंदाजीतून, क्षेत्ररक्षणातून, विशेष करून आपल्या महाराष्ट्र पोलीस सेवेतून वेळात वेळ काढून ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी तो या टीमसाठी प्रचंड मोठी जोखीम घेताना सातत्यानं पाहायला मिळालाय. ऍज अ कॅप्टन त्याचा जो काही रोल आहे
तो त्यानं इथे अतिशय कमालीचा अदा केलाय. फलंदाजीतून गोलंदाजीतून क्षेत्ररक्षणातून खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची तो इथे मन जिंकताना पाहायला मिळते. बॅटची कडा होती परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर फाईन लेगला जाईल, अडवला जाईल. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्दय चेंडू आपण पाहतोय. एक गडी बाद 38, षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 21 चेंडू 30 धावांची गरज. कमबॅक केले सागर दरेकरनं पुन्हा एकदा मॅच मध्ये. स्लोअर वन चेंडू होता, धीम्या गतीने टाकलाय, कव्हर पॉइंटच्या टोक्यावरतून स्लॅश केलाय. प्रथमेश राठोडच्या बॅटमधून स्क्वेअर कट, चेंडू सीमा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 42 धावा धावपल कोट्यात. शेवटचे 20 चेंडू आणि बनवायच्या 26 धावा. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर ते अशक्य असं काहीच राहत नाही. ते प्रयत्न आज दोन्ही बाजूने अपेक्षित होते परंतु बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं इथे सातत्यानं पाहायला मिळत आहेत. प्रथमेश राठोड यावेळीचा चेंडू होता, रिव्हर्स स्विच हिट. चेंडू मात्र चाल सीमारेषेच्या पलीकडे. हवाई हल्ला, हवाई सफर, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 48 धावा धावपल कोट्यात. एक विकेट गमावली गेली. 19 चेंडू आणि बनवायच्या 20 धावा. मी सुरुवातीला सांगितलं की प्रथमेश राठोडचा रोल फार इम्पॉर्टंट राहील या संपूर्ण मॅच मध्ये. इथे आपण पाहिलं तर तो इम्प्रेस करेल, प्रभावित करेल. षटक क्रमांक संपेल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोटी. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी टीम एक गडी बाद 48 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत. 18 चेंडू आणि बनवायच्या 20 धावा. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिलं तर इथे मैदान ते आपण पाहतोय. इम्प्रेस केला प्रथमेश राठोडनं आपल्या खेळातून. जबरदस्त फलंदाजी आपण त्याच्याकडनं पाहतोय. यावेळीचा चेंडू होता परंतु अडवला गेला. राहुल कदमचं एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अमित राऊतचा चेंडू देखील आपण पाहिलं तर तो इथे अडवतोय आणि संघासाठी काही धावा तो इथे वाचवताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4, 17 चेंडू 19, एक गडी बाद 49 धावा. चेंडू अडवलाय, चेंडू सेफ आहे. सोमनाथ गायकवाडला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 क्रमांकाचं तो करतोय. यावेळीचा चेंडू होता, स्लोअर वन चेंडू होता. गती परिवर्तन करून टाकलाय, धीम्या गतीने टाकलाय. चेंज ऑफ पेस इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. सोमनाथ गायकवाड कमबॅक करतायत, पुनरागमन करतायत. प्रसादन स्पोर्ट्स शॉपीचे ओनर आहेत, त्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे ला आकर्षक बॅट आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळलाय. डीप पॉइंटला चेंडू दिशा बदलेल आणि तोपर्यंत काही धावा देखील येताना पाहायला मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावपल कोते आपण पाहिले तर इथे एक गडी बाद 51 संघाचा अर्धशतक पूर्ण होते. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी एक गडी बाद 51 धावा. शेवटचे 15 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 17 धावा. 17 रन टू इन 15 बॉल. प्रथमेश राठोड 12 चेंडू 36, 36 रन 12 बॉल. जबरदस्त बॅटिंग. अनेक महत्वाच्या क्षणी इम्पॉर्टंट इनिंग खेळताना प्रथमेश राठोडला आपण पाहतोय. बडा मॅच का बडा खिलाडी. यावर्षीची मावळ प्रीमियर लीग गाजवली, यावर्षीची चुन्नर प्रीमियर लीग गाजवली, यावर्षीची एनबी ट्रॉफी गाजवली, यावर्षीची शिरूर प्रीमियर लीग गाजवली, यावर्षीची खेड तालुका प्रीमियर लीग तो गाजवताना पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, फटका झेल टिपलाय, टेकन व्हेरी गुड कॅच.
विकेट चोईल पतन वैभव कोळेकरनं टिपला झेल सोमनाथ गायकवाडला मिळते विकेट तर प्रथमेश राठोड बॅक टू दी पॅव्हिलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. शेवटचे 14 चेंडू आणि 17 धावांची गरज विजयासाठी. बॅटिंगसाठी आकाश चंदरिया इथे आपण पाहिलं तर आयकॉन तो देखील मैदानी पाहायला मिळतोय. 14 चेंडू 17 धावा. आयकॉन कॅप्टन. बॅटिंगसाठी आपण पाहतो तर स्थानिक गोलंदाज सोमनाथ गायकवाड करतोय कमाल. मॅच मध्ये ट्विस्ट तो इथे निर्माण करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग एक चांगली सुरुवात करून देताना आयकॉन प्रथमेश राठोडला आपण पाहिलं. खेळाडू कक्षातून टाळ्यांचा गजर झाला त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळाला. 14 चेंडू 17 धावा. स्लोअर वन चेंडू होता विकेट किपर कडनं छोटी चुकी होईल आणि तोपर्यंत काही धावा येतील. चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. 22चा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. शेवटचे 13 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 13 धावा. 2 गडी बाद 55 चौथं षटक आपण पाहतोय. आकाश चंदरिया इथे आपण पाहिलं तर आयकॉन तो मात्र इथे मैदान ते बॅटिंगला. 2 विकेट गेल्यानंतर तो बॅटिंगला आलाय. रिव्हर्स स्विच हिट आणि चेंडू मात्र चाईल. एक टप्पा घेत सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 59 धावा धावपल होत आहेत. 2 विकेट गमावल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 9 धावा. 9 रन टू विन 12 बॉल. 12 चेंडू 9 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी गोलंदाजीच्या मार्क होती. कुणाल शिवेकरला आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये. ओम्स 11 शेलू भांबोली तर एका बाजूला आपण पाहतोय दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी. 12 चेंडू 9 धावा. पहिला चेंडू कॅप्टन अमित राऊतच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. शेवटचे 11 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 3 धावा. कुणाल शिवेकरला आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्क होती तर बॅटिंगसाठी इथे अमित राऊतला आपण पाहतो फलंदाजी करताना. 9 चेंडू 19. आकाश चंदरिया 2 चेंडू 4. 11 चेंडू आणि 3 धावांची गरज. कमबॅक करेल का कुणाल ते देखील आपण पाहणार आहोत. यावेळीचा चेंडू होता आणि सलग दुसरा मोठा फटका. सामना संपवतोय आणि मॅच जिंकून देतोय दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघाला. कॅप्टन अमित राऊतच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघ मात्र होईल बक्षीस पात्र. मॅन ऑफ द मॅच सामनार किताब देखील आपण देतो. 2 सलग मॅच मध्ये आपण सामनाराचे किताब या ठिकाणी देणार आहोत. प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. ओम्स 11 शेलू बंबोलीचे या अगोदरच्या मॅचचा देखील आपण सामनाराचा किताब देतोय आणि त्याचबरोबर आताच्या देखील
मॅचचा आपण प्लेअर ऑफ द मॅच हा देखील किताब आपण या ठिकाणी देतोय. शुभम शेळकेला इथे आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करणार आहोत. चौथ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब तो मात्र ठरेल. सामनावीर किताबाचा मानकरी तो बनेल. आणि त्याचबरोबर आत्ताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल प्रथमेश राठोड. मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब. चौथ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शुभम शेळके आयकॉन आणि आत्ताच्या मॅचचा प्रथमेश राठोड आयकॉन मॅन ऑफ द मॅच. तर दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघाला बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं टीम बक्षीस पात्र झाली. त्यासाठी तब्बल 26,000 रुपयांचं बक्षीस संघ मालकांच्या वतीनं टीम साठी आहे. बाळासाहेबजी कडलक साहेबांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार आहोत. तर कॉमेंटेटर साठी साहेबांच्या वतीनं प्रत्येकी 1,000